निमित्ताने उपस्थित सर्व समाज बांधव, आता सगळ्यांची नावं काय मला माहीत नाहीत, दिलगिरी व्यक्त करतो. आणि जमलेले सर्व समाज बांधव, वास्तविक पाहता समाजासाठी काम करत असताना दादा कळसाईत एवढा वेळ काढणारा युवक मी पहिला बघितलाय. वास्तविक पाहता आपला समाज हा विखुरलेला आहे. एकतर आपला समाज मुठभर, गावात 4-2 घरं असतात, आपण आपल्या पोटाच्या मागे लागलेलो असतो आणि प्रत्येकाला स्वतःचा प्रपंच चालवणं ह्याच्या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट सुचत नाही. अशा परिस्थितीत आपला समाज एकत्र यावा, त्या समाजाला कुठेतरी न्याय मिळावा, ह्याच्यासाठी जी दादाची धडपड आम्ही बघतो. खरंच करावं तेवढं कौतुक थोडं आहे दादाचं, की आजच्या ह्या धावत्या युगामध्ये माणूस स्वतःचा प्रपंच सोडून इतर कुठल्याच गोष्टीमध्ये वेळ घालवायला तयार नाही. स्वतःवरून बघा, आपण किती वेळ देतो आपल्या समाजाला, आपल्या कुटुंब सोडून आपण इतर लोकांना किती वेळ देतो. एवढा वेळ देणं हे खूप मोलाचं काम आहे. मला तसा या परवाच्या झालेल्या कार्यक्रमात माझा काहीही संबंध नाही. मला दादाचा निरोप आला. निरोप आल्याच्या नंतर मी भेटलो. फक्त माझे भरणे मामांचे संबंध चांगले आहेत. मामांना इथपर्यंत घेऊन आलो. घेऊन आल्याच्या नंतर येत असताना दादाने मला अगोदरच कल्पना दिली ती, काका गाडीत बसल्यावर मामांना ते सांगा, आमच्या समाजासाठी काहीतरी करा. मी तेवढंच काम केलं. मी फक्त टपाल्याचं काम केलं. माझा ह्याच्यात काही रोल नाही. मी फक्त दादाने दिलेला निरोप आणि आमचा नितीन कळसाहेब या दोघांनी मला फोन करून सांगितलं होतं, काका असा असा विषय आहे आपल्या समाजाचा आणि आपल्याला आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र पाहिजे आणि आपला हा विषय मामा मांडू शकतात. मामांना येताना मी हे जे काय 50-60 किलोमीटरमध्ये ते मामांना व्यवस्थित समजावून सांगितलं, असं आहे तसं आहे तसं आहे. वास्तविक पाहता मामा हा आपल्या समाजावर अत्यंत प्रेम करणारा नेता आहे. आज इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास आपली एक सर्वसाधारण 3000 लोकसंख्या आहे. तर 3000 लोकसंख्येत भरणे मामा म्हणलं की आपल्या समाजाचा कुठला पण माणूस हा एका सेकंदामध्ये नम्रतेने त्यांच्यासमोर उभा राहतो. आणि मामा ही अशी व्यक्ती आहे, ती किती लवचिक आहे. ती इथं जे कोण आले असतील त्या दिवशीच्या कार्यक्रमात जर असतील तर त्यांनी सगळ्यांनी बघितलंय. एकदम साधा, सरळ आणि सज्जन माणूस. आणि त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. मध्येच काही जागेवरून व्हॉट्सअपवर ग्रुपवर मेसेज पडले की महामंडळ स्थापन झालं वगैरे वगैरे. दादाचा मला फोन आला. दादाचा फोन आल्यावर मी मामांना फोन केला. मामांनी सांगितलं अद्याप झालेलं नाही. कारण आपल्या विकास महामंडळाची फाईल रेडी होती. फाईल रेडी झाल्याच्या नंतर पूर्वी आपल्या समाजातल्या लोकांनी ट्राय केला होता. त्याची फाईल वगैरे ते काय आजची प्रोसेस नव्हती. म्हणजे त्याच्यावर पण आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे मला खरंच वाईट वाटलं की त्याच्यानंतर जे ग्रुपवरती आपल्या काय लोहार समाजाच्या ग्रुपवरती जे नंतर डिस्कशन सुरू झालं की ह्याचं कोणतरी श्रेय घेतंय किंवा आम्ही हे खूप दिवसापासून केले, आमच्या ह्या नेत्यांनी केले, त्या नेत्याने केलंय. 100% त्या लोकांचं चुकीचं नाही, ते खरं आहे. मात्र जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होते त्याच्यानंतर आपण त्याच्यावर भाष्य करणं हे योग्य नाही असं मला वाटतं. त्याच्यानंतर मग ते ग्रुपवरती मला दादाचा फोन आल्यावर मी मामांना बोललो. मामा मुंबईमध्ये होते. मामा म्हणले, धनू अद्याप फाईलवर सही झालेली नाही, मात्र उद्या ह्या फाईलवर सही होऊ शकते आणि तुमचा दादा कळसाई मुंबईमध्ये येऊन बसलेला आहे, हे मामांनी सांगितलं. मग त्या दादा त्याला साक्षीदार आहे. दादाने तिथं बच्चू कडू आणि आणखी कोणतरी एक पदाधिकारी होते, त्यांना घेऊन त्यांनी ते फॉलोअप घेतला. अजित दादांनी स्वतःहून, म्हणजे मामांचा निरोप होता स्पेशली दादांना, अजित दादांनी स्वतःहून त्या ज्या मॅडम आहेत ज्यांची अंतिम स्वाक्षरी पाहिजे होती त्या स्वाक्षरी करत नव्हत्या आपल्या फाईलवर, सोनी मॅडम दादांनी स्वतंत्र फोन केला. भरणे मामांनी फोन केला दादांना की दादा ती मॅडम सही करत नाही. दादांनी स्वतंत्र त्यांना फोन केला आणि त्या मॅडमला सांगितलं बाकीचं काय असेल ते मी नंतर निपटेन, तुम्ही आता सही करा. आणि त्यांना आपल्या त्या प्रस्तावावर सही करायला लावली. अर्थात ह्यात
ह्याचा अर्थ असा होत नाही की हा महामंडळ फक्त भरणे मामांनी स्थापन केलं किंवा फक्त दादांनी केलं, हे अजिबात असं होत नाही. कारण ह्याच्यासाठी गेले काही 3-4 वर्ष आपला समाज झटतोय, त्याच्यासाठी फाईल तयार झाली, त्याची सगळी आपली माहिती तयार लागते. त्या एखादं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करायचं म्हणजे उगीच काय उठलोय ना आता जाहीर केलंय असं होत नाही. त्याच्यासाठी आपली नेमकी लोकसंख्या किती आहे, आपल्यात युवा वर्ग किती आहे, आपल्यात ज्येष्ठ लोक किती आहेत, महिला किती आहेत, पुरुष किती आहेत, ह्याची अख्ख्या महाराष्ट्राची सगळी कुंडली तिथं गोळा करावी लागली होती. ती आपल्या समाज बांधवांनी काम केलं होतं अगोदर. ती फाईल तयार असल्यामुळे ते काम सोपं गेलं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की येणाऱ्या काळामध्ये जर नशिबाने भरणे मामा जर सत्यात गेले तर मी एवढंच सांगतो, या आर्थिक विकास महामंडळासाठी राज्यातल्या नवीन निर्माण झालेल्या सगळ्या विकास महामंडळांपेक्षा कमीत कमी 100 कोटी रुपयांची तरी जास्तीची तरतूद करायला लावण्याची आपलं भरणे मामांशी संबंध आहेत. आणि हे दादाला ना आमच्या सगळ्याच नातलगांना माहीत आहे. मामा खूप चांगला माणूस आहे, त्याचा आपण उपयोग करून घेऊ. शेवटी आपल्याला काही जाऊन भरणे मामाचा तुम्हाला काय कोण प्रचार करायला सांगत नाही किंवा उद्या काय तुम्ही येऊन भरणे मामांना मतं देणार नाही. आता समजा सोलापूर जिल्ह्याचा भरणे मामाचा काय संबंध आहे, पण भरणे मामाचा आपण तिथं उपयोग करून घेऊ. फक्त ग्रुपवरती काही ज्या गोष्टी झाल्या त्या भरणे मामांपर्यंत पोहोचल्या आणि मग नंतर भरणे मामांनी मला ते विचारलं की अरे असं असं लोहार समाजाच्या ग्रुपवर चाललंय. मी मामांना ते सांगितलं समजावून. मामा म्हटलं आता शेवटी समाज आहे, समाजात प्रत्येकाचा विचार काय सारखा नसतो. काही लोकांनी अगोदर प्रयत्न केले होते, त्या लोकांना वाटलं की याचं क्रेडिट घेतोय आपण. पण आमची ती ह्याची आपली ती दिदी कुठली मुंगेवाडीची, मुंगेवाडीची ती दिदी आहे ना, त्या दिदीचा मेसेज सगळ्या ग्रुपवर म्हणजे आपला लोहार समाज सोडून इतर ग्रुपवर फिरला आणि मग तिने ते मामांचं केलेलं कौतुक मामांपर्यंत माझ्या परस्पर पोहोचलं. आणि मग मामांनी मला बंगल्यावर बोलवून घेतलं. मामा म्हणले अरे ही कुठली पोरगी आहे, आपल्याला ह्या पोरीला भेटायचंय. मग म्हणलं मामा ह्या मुलीला भेटायला आपल्याला दादा कळस आहेत, आपलं माध्यम आहे, आपण तिला भेटू. पण दरम्यानच्या काळात निवडणूक लागली, ते व्यस्त झाले. पण 100% निवडणुकीच्या नंतरच्या काळामध्ये भरणे मामा त्या आपल्या दिदीला नक्कीच भेटणार आहेत आणि या कार्यक्रमाला मला बोलवलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी दादा कळसाहेब आणि संपूर्ण लोहार समाजाचं आभार व्यक्त करतो. मी कायम आपल्या ऋणात राहीन. ज्या ज्या वेळी संधी येईल त्या त्यावेळी मला हाक मारा. मी 100% समाजासाठी उभा राहायला तयार आहे. धन्यवाद.